लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. जागतिक महिला दिनानिमित्त पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी, अशोक स्तंभ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय महिला सन्मान सोहळा लायन्स क्लब सभागृह पंडित कॉलनी येथे उत्साहात पार पडला. विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील 50 कर्तृत्ववान महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात कोपरगाव तालुक्यातील मायगाव देवी येथील माहेर असलेल्या तसेच पांगरी येथील संत हरिबाबा विद्यालयातील शिक्षिका दीपाली योगेश सालके गडाख यांना क्रांतिज्योती सावित्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार नाशिक ग्रामीण पोलीस उपाधीक्षक वासुदेव देसले यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे यांच्या हस्ते झाले, तर कार्यक्रमाध्यक्ष म्हणून नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके आहेर उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील, शिक्षण अधिकारी योजना नाशिक जिल्हा परिषद सरोज जगताप, सूची फाउंडेशनच्या संचालिका सुवर्णा भावसार, कलासाई पैठणीच्या संचालिका अश्विनी शिंदे उपस्थित होत्या. विशेष उपस्थिती म्हणून स्टार प्रवाहावरील मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेतील बालकलाकार तक्षा शेट्टी साऊ उपस्थित होती. तसेच चिंतामणी भावसार, योगेश जाधव, मोहन हिंदोळे आदी मान्यवरही उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात महामाता यांच्या प्रतिमेचं पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे व संस्थेच्या सचिव सौ सोनाली आनंद आहिरे यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व मानवस्त्र देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक करताना प्राध्यापक डॉक्टर आनंद आहिरे यांनी सांगितलं की पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था दरवर्षी विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या 50 ते 55 महिलांचा सन्मान करते. तसेच मातृदिन, प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक आणि महाराष्ट्र पोलीस सेवेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव केला जातो. समाजाच्या जडणघडणीत महिलांचे योगदान अत्यंत महत्त्वाचं असून त्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केलं. उद्घाटन प्रसंगी आमदार सीमाताई हिरे यांनी संस्थेच्या उपक्रमाचं कौतुक करत विविध क्षेत्रातील महिलांना सन्मानित करून प्रेरणा देण्याचे कार्य संस्था करत असल्याचे सांगितले. प्रमुख अतिथी मीनाक्षी पाटील यांनी संस्थेच्या मागील 10 वर्षापासून समाज, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात सुरू असलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगितले. तर उपाधीक्षक वासुदेव देसले यांनी महिलांचे योगदान अधोरेखित करत महिला दिनाऐवजी महिलांचे संपूर्ण आयुष्य साजरे केले पाहिजे असं मत व्यक्त केलं. या सोहळ्यात अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक, कोपरगाव, कोळपेवाडी, सिन्नर, दिंडोरी, जळगाव, धुळे, अहिल्यानगर आदी ठिकाणहून आलेल्या महिलांना राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार, क्रांतिज्योती सावित्री पुरस्कार, पुष्परत्न काव्यगौरव पुरस्कार, आदर्श शेतकरी पुरस्कार तसेच आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिर्डी लोकसभेचे माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, शिवसेना उत्तर जिल्हाप्रमुख नितीनभाऊ ओताडे तसेच कोपरगाव शिवसेना उपजिल्हाप्रमुख देवाभाऊ लोखंडे यांनी दीपाली योगेश सालके यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क
9822475678. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.